आपल्या सगळ्यांच्या आणि आमच्या मातोश्री भागवत भक्त शारदा देवी उर्फ आपल्या सगळ्यांच्या काकी यांच्या 84व्या जयंतीच्या निमित्तानं आणि सांगोला तालुक्याची अखंडपणानं ज्यांनी सेवा केली, ज्या सांगोला तालुक्यानं ज्यांना 1972 साली जनतेनं या दुष्काळी सांगोला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार केलं, त्याचबरोबर आमच्या थोरल्या काकी शकुंतलाताई या तिन्ही मातापित्याचं स्मारक आपल्या जनतेच्या चरणी अर्पण करावं आणि यांची प्रेरणा संबंध आमच्या कुटुंबासह पाहुणे नातेवाईक पाहुणे मंडळी या तालुक्यातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी काकीने आपल्या हयातभर गोर गरीब दीन दलित मागासवर्गीय पै पाहुणे असतील या सगळ्यांना कधी जात पात धर्म न बघता स्वतःच्या ताटातील अर्धी भाकरी या सगळ्यांसाठी आणि राहिलेली अर्धी भाकरी आपल्या कुटुंबासाठी अशी ज्या माऊलीनं सेवा केली, 42 वर्ष अखंड या ठिकाणी आळंदी पंढरपूर वारी केली, पांडुरंगाची सेवा केली, भागवत भक्ताची सेवा केली, अशा या माऊलीसाठी आपण काहीतरी करावं. ज्या मातेनं आपल्याला हे जग दाखवलेलं आहे, ज्या मातापित्यानं, त्या मातापित्यासाठी आपलंही काही ऋण लागतं. म्हणून माझे मोठे बंधू दादा चारुताई जयाताई मी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी स्मारकाची सुरुवात केली. माझे सहकारी बाळासाहेब एरंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी ही प्रेरणा मला दिली, त्यांनी स्वतः सुरुवात केली आणि मग आमच्या कुटुंबानं या सगळ्या स्मारकाची सुरुवात केली. हे आता आज काकींच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज शुभारंभ केलेला आहे. पादुका प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आमच्या कुटुंबानं ठरवलेलं आहे की भविष्य काळामध्ये पुण्यतिथी करण्याऐवजी जयंतीच आपण करावी. मरणाच्या दिवसापेक्षा जन्माचा दिवस हा चांगला असतो असं आमचं मत आहे आमच्या कुटुंबाचं. आणि येणाऱ्या 14 तारखेला सुद्धा काकांची जयंती याच ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत. आणि दरवर्षी या तिन्ही जयंत्या साजऱ्या करत असताना समाजाचं ऋण आहे, ते ऋण फेडण्याचा आयुष्यभर सातत्यानं येणाऱ्या सगळ्या पिढ्यानपिढ्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे गोर गरीब दीन दलित महाराष्ट्रातले सगळे नातेवाईक मंडळी हे सगळे